आम्ही चाललोय बालाजीला. या न्यू इयर मधली आमची फर्स्ट ट्रिप आहे. खोटं खोटं गोवाला चालले. आमची ओला पण आलेली आहे आणि काकू येत आहेत वरतून. काकू से हाय टू आवर ऑडियन्स. जाऊ द्या आता नाही दिसू द्या. चला बसा पोरींनो. आता तुम्ही बघू शकता आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. हे बघा काकू, साक्षी दीदी, मी आणि तिकडे पल्लवी दीदी बघा फोनवर बोलते. दिसली का? नाही दिसणार. हा, किरण काकूला बोलते ती. आता आम्ही जात आहोत आतमध्ये, एंट्री करत आहोत. हे बघा आमच्या बॅगा. हे बघा बाहेरचा सीन पुणे स्टेशनच्या. आता सध्या वाजलेले आहेत 12:30 आणि 12:30 वाजता पण बघा किती सारे रिक्षा वगैरे पार्क आहेत. लोक झोपले तिथे. तर बघा स्टॅच्यू पण आहे महात्मा गांधीचा, आपला फ्लॅग. आणि बघा लोक कसे बसताय, नाईट शिफ्ट वगैरे करताय. इथे लिहिले पुणे स्टेशन आणि आणखीन दूर दूरपर्यंत लोक बसलेले आहेत. चला आता आम्ही थोडा वेळ बसतो आणि ट्रेनची वाट बघत बसतो. आणखीन आमचे थोडे लोक राहिलेत ना, ते येतील मग दाखवते तुम्हाला. इथे बघा लेमन ट्री हॉटेल पण आहे. तुम्हाला नाही दिसणार, मी घरी झूम करून दाखवते. दिसलं का? आता बघा रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही निघत आहोत आमच्या बॅग्स घेऊन. इथे आमची मंडळी थांबली सगळी. आता प्लॅटफॉर्म वरती जातो. काकू कोणत्या प्लॅटफॉर्म वरती गाडी आहे आपली? प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती गाडी आहे आमची. ध्यान दीजिए 22158. आणि इथं आमची गाडी 242 झालेले आहोत आणि इथं आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती आलेलो आहोत. इथे बघा दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती ना आणखीन एक गाडी आलेली आहे. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस इज अराइविंग. आम्ही आता रेणुगुंटामध्ये पोहोचलेलो आहोत. आता इथून आम्ही तिरुपतीला जाण्यासाठी निघणार आहोत. हे बघा आमचे सगळे लोक पुढे गेलेले आहेत. हे रेणुगुंटाचं रेल्वे स्टेशन आहे. नव्हते तुम्ही बघू शकता. आता आम्ही एका मंदिरात जात आहोत. काल आमचं दर्शन झालेलं आहे तिरुपती बालाजीचं. आणि हे जे आहे मंदिरासमोरचा हा परिसर आहे. इथं लोकांनी दुकान लावलेले आहेत आणि बघू शकता किती इमेन्स मध्ये गर्दी आहे इथं. अन्ना हा नाही घेतलं, नाही घेतलं.
काकू. चला असंच पुढे जा, घेऊ ना इकडे. चला हा, नाही नाही तिकडून. मी आमचे लोक सगळे थांबलेले आहेत आता इकडे. इकडे इकडे किसिंग सीन चालू आहे. हा हे व्लॉग चालू आहे. हो व्लॉग करते मी. सुंदर सुंदर मुली दिसतात तिथे, व्लॉग काढते. चला चला तुम्ही जा पुढे. हे आमच्या ₹1000 मेरे को बस है। 100 रुपये क्या ना, आप 100 रुपये नहीं छोड़ रहे फिर। 2000 का 1500 का डिफरेंस है का 500 चला की पुढे तरी चला तुम्ही. ऐ चला चला चला. इथं काकू पडली. चला काकू. भैया लास्ट में शो नहीं आता, आपको खुशी है तो दियो, आ जाओ. ठीक है आ जाओ. आ जाओ. ठीक है. चला अशा प्रकारे आमची गाडी झालेली आहे आता. गाडी कोणती गाडी आपली? इनोवा. खूप गरम होते. चलो जाओ आगे. ये आमचा पी आणि आगे देखो ये दो परम सखी और काकू आगे जा रहे हैं. ये देखो कितना अच्छा गाड़ी है. आता आम्ही जात आहोत. बघा तिथे किती छान छान बाजार लागलाय. किती बघा तिरुपतीवरती किती छान छान झाडे आहेत, किती उंच. त्याच्यामुळे मी सगळ्यांना साडे स्टॉल्स दुकान लागलेले आहेत. ते आमची सगळी मंडळी इकडे जाते. बघा वडापाव. जेवण 50 रुपये आले. तर बघा किती छान छान छापे, देवाचं सामान आहे, बाकी सगळं. आता आम्ही लाईन मध्ये लागलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथं समोर ना हनुमंतरायाचं मूर्ती आहे झाडाखाली. असं आम्ही ह्या रांगेमध्ये लागलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे. आणि आता आम्ही दर्शन घेताना तुम्हाला दाखवू जर मोबाईल आतमध्ये आला. बघा किती मोठं बुड आहे झाडाचं. त्याच्या खाली छोटा देव पण आहे. आता आम्ही अर्ध्या लाईनीमध्ये आलेला आहोत. तर पुढे जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत. बोलो गोविंदा वेंकटरमणा गोविंदा. आता आम्ही आतमध्ये एंट्रन्स मध्ये एंट्री केलेली आहे. आता लवकरच आपलं देवाचं दर्शन होईल. काकू वाजवा. आमचं दर्शन झालं. आता बाहेर आलोय आम्ही. पण आतमध्ये मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला देवाचं दर्शन नाही करू शकले. मग इथं तुम्ही संकटमोचन हनुमानजीचं दर्शन करा. बोलो जय श्रीराम. आता आम्ही इथं दुसऱ्या नंबरच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. या मंदिराचं नाव आहे पापनाशनी मंदिर. इथं पण सेम क्राऊड आणि सेम स्टॉल्स जे आहेत ते लागलेले आहेत. आणि लोकांनी पण खूप गर्दी केलेली आहे दर्शनासाठी म्हणा, शॉपिंगसाठी म्हणा. हे बघा आमची मंडळी हळूहळू जात आहे. खूप थकली आहेत, ऊन खूप पडलंय. बघा किती छान फ्लावर्स आणि गजरे आहेत. डोंगर पण बघू शकता वर. तर जातो आम्ही खाली दर्शनाला.
बघा वरती किती बिग बिग झाड आहे आणि ऊन पण तेज झालंय आता. किती छान छान आयडियाज आहेत तिरुपती बालाजीची. या हनुमानाचं दर्शन परत एकदा. देखा मैडम, इधर आ जाओ, एक बार देख ले मैडम. बघा मंदिराचं कळस. आलोय आता जवळ. लाईन मध्ये लागतो. बघा लाईन आणि क्राऊड किती आहे. मोबाईल माकड घेऊन जा. आणि आता मोबाईल आत ठेवावा लागणार आहे. माकड घेऊन जाईल. बघितलं का माकड? दाखवतो तुम्हाला. दिसलं का? आता मोबाईल ठेवतोय आम्ही कारण ते घेऊन जातात तिथे माकडं मोबाईल. ये देखो कितने छोटे छोटे क्यूट बंदर है यहाँ पे, लेकिन वो बहुत ज्यादा शातिर है क्योंकि मोबाइल भी ले जा सकते हैं, इसलिए उनसे प्यार से पेश आइएगा। ये देखिए, ये बड़ा बंदर और उसके पीछे एक छोटा बंदर। चला आता दुसऱ्या मंदिरात जाऊया। तिथं फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे ना मी तुम्हाला दाखवू शकले नाही। आता आम्ही नंबर 3चं जे मंदिर आहे ना, आकाशगंगा मंदिर आहे, तिकडे जात आहोत। गाडीने आम्हाला इथे सोडलेलं आहे आणि आम्ही निघालोय आता। आंटी, तुम्हाला कसं वाटतं की दोन मंदिरामध्ये जाऊन आलात तुम्ही, बालाजीला? कशी चालू आहे तुमची ट्रिप? मस्त चालली। काकू, तुम्ही तुमचं ओपिनियन देणार का? खूप छान ट्रिप झाली आमची। तुम्ही पण बालाजी दर्शनाला नक्की या। ओके, चला आता मी तुम्हाला दाखवते आकाशगंगा मंदिर, त्याचबरोबर इथलं मार्केट पण एक्सप्लोर करू आपण। हे बघा, इथं पण मार्केट आहे। किती छान छान केसांच्या गंगावन लावलेले, ज्वेलरी, देवांच्या आयडल, शंख, स्टारफिश, ज्वेलरी आणि बरंच काही। आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये, पायऱ्यांवर उतरत आहोत। हे बघा, इथं मंदिर आहे आणि तिकडे डोंगर पण दिसत असेल तुम्हाला। इथं बघा लोक कसं आंघोळ करतायत। बघा, श्री गंगा देवी। आता आम्ही 4थ्या नंबरच्या मंदिरामध्ये जात आहोत। तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती छान गार्डन आहे आणि फाउंटेन पण लागलेला आहे। आणि बघा, स्टोन्स किती बिग बिग आहेत, बिग बिग रॉक्स असे अरेंज केलेले आहेत त्याने। आणि स्वच्छता किती आहे बघा, डस्टबिन ते प्रॉपर एकदम। बघा, हा रॉकचा जो ब्रिज आहे ना, तो तुम्हाला दिसत असेल। हे गार्डन बघा किती छान आहे, छान पिंक येलो फ्लावर्स, सॉरी
बघा एंट्रन्स गार्डनचं. आणि इथे पण भाविकांनी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी. चला आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते. हे बघा फणसाचं झाड. कधी पाहिलंय का फणस कसं असते? हे बघा वरती असते. आणि बघा इथं पिकॉक पण आहे. हे बघा किती क्यूट पिकॉक आहे. त्याच्या समोर हे गार्डन पण आहे. लोक जमलेले आहेत मोराला बघण्यासाठी. ते बघा कबूतर पण आहेत. त्यांना पाणी ठेवलेलं आहे. कोंबड्या बघा कसे फूड स्टॉल लावलेत लोकांनी. श्रीवरी पादुका हे आमचं शेवटचं मंदिर आहे जे टेकडीवरती आम्ही करणार आहोत. इथं पण बरंच चहल आहे. बघा इथं आता आम्ही ह्या पायऱ्या चढणार आहोत. उंच आहेत ह्या पायऱ्या. आणि इथं फूड स्टॉल अँड अदर स्टॉल पण आहेत. चला आता आम्ही इथून चलत आहोत. आमची मंडळी भारी दिसते. हे करते कोण किरण चोमी चला. इकडे बघा आणखी. चला चला आता आम्ही अन्नप्रसाद सेवा आहे ना तिकडे जातो. भाविकांनी गर्दी केलेली आहे. मी अन्नप्रसाद सेवा ग्रहण करण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता मी तुम्हाला काय काय ते दाखवते. आणखी आमचं जेवण यायचं आहे. ते खीर आहे, पत्तागोबी आहे, चटणी आहे. हे बघा
इकडे तुमची गोष्टी बोलवाले तिथं म्हणायचं दोघाशिवाय नको म्हण आबाला बी कर म्हणा इथं बी कर म्हणा नाही मी म्हणलं आता बसलो तर दुसऱ्या पण उचलले तिथेच गोविंदा गोविंदा गोविंदा. काय बघितलं का समोर